लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतचे नगराध्यक्ष यांच्यासह नायब तहसीलदार आणि अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात अडकले असून 1,82,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहेत। यावेळी एकाच आठवड्यात 2 मोठ्या कारवाया केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सह मुख्याधिकारी यांचा अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार आणि इतर 4 लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आली असून विशेष म्हणजे 7 मेला गोंदियाच्या गोरेगाव या ठिकाणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार आणि अन्य एका इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते। त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून त्याला 12,15,630 रकमेवर 15% लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांना ही रक्कम देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पडताळणी केली असता यामध्ये 6 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे। त्यापैकी 5 आरोपींना सध्या ताब्यात घेतले असून अन्य 1 आरोपी अटकेबाहेर आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराम मडावी नगराध्यक्ष, शरद हलमारे नायब तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपंचायत, अतिरिक्त पदभार अश्लेष अंबादे, बांधकाम सभापती महेंद्र वंजारी, नगरसेवक शुभम एरणे, खासगी इसम हे ताब्यात असून जुमेर अलीम शेख राजू शेख नगरसेविका पती खासगी इसम हा अद्याप देखील फरार आहे। NTV न्यूज मराठी, गोंदिया।